राज्यातील 29 महानगरपालिकेत महापौर पदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेत खुला प्रवर्ग जाहीर झालाय। ठाणे महापालिकेत एससी प्रवर्गाचा महापौर होणार आहे। कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमातीचा महापौर होणार आहे। 8 पालिकांमध्ये मात्र ओबीसी महापौर होणार आहे। तर महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालंय। कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्ग, ठाणे एससी महिला पुरुष, जालना लातूर महिला एससी, जळगाव चंद्रपूर मध्ये महिला ओबीसी, उल्हासनगर कोल्हापुरात ओबीसी, अकोला अहिल्यानगर मध्ये महिला ओबीसी, मुंबईत सर्वसाधारण प्रवर्ग महिलेसाठी राखीव, नवी मुंबई सर्वसाधारण प्रवर्ग महिलेसाठी राखीव, पुणे सर्वसाधारण प्रवर्ग महिलेसाठी राखीव, तर धुळ्यात देखील सर्वसाधारण प्रवर्ग महिलेसाठी राखीव, नांदेडमध्ये देखील तीच परिस्थिती, महिलेसाठी सर्वसाधारण प्रवर्ग राखीव, तर नागपुरात देखील सर्वसाधारण प्रवर्ग महिलेसाठी राखीव, नाशिकमध्ये देखील सर्वसाधारण प्रवर्ग महिलेसाठी आहे, मालेगाव सर्वसाधारण प्रवर्ग महिला, मीरा भाईंदर सर्वसाधारण प्रवर्ग महिला, तर छत्रपती संभाजीनगरात सर्वसाधारण प्रवर्ग आहे, परभणीत सर्वसाधारण प्रवर्ग आहे, सांगलीत देखील सर्वसाधारण प्रवर्ग, मिरज कुपवाड या ठिकाणी देखील सर्वसाधारण प्रवर्ग आहे, अमरावतीत देखील सर्वसाधारण प्रवर्ग, तर सोलापुरात देखील सर्वसाधारण प्रवर्ग, पिंपरी चिंचवडमध्ये तीच परिस्थिती, सर्वसाधारण प्रवर्ग, भिवंडी निजामपूर सर्वसाधारण प्रवर्ग, छत्रपती संभाजीनगरात देखील सर्वसाधारण प्रवर्ग। आरक्षण सोडत कायद्यानुसार परंपरेनुसार शेलार म्हणतात मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर बसणार असाही दावा मंत्री आशिष शेलारांनी केला। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार परंपरेनुसार नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।